आमच्या लहानपणीचा गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हटले की आदल्या दिवशीच आमची तयारी सुरू व्हायची. कुणाची गुढी सगळ्यात उंच दिसते यासाठी आमची स्पर्धा रंगायची. मग बांबूची लांब सडक काठी काढायची, ती तोडून घरी आणायची, ती धुवून साफ करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गुढी म्हणून उभी करायची. या पाडव्याची सगळी तयारी आदल्या दिवशी केली जायची. पाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही सगळी लहानगी चिलीपिली आपापल्या पाट्या कोळशाने घासून घासून काळ्या कुळकुळीत करायचो. मग त्या पाटीवर सुंदर चित्र रेखाटायचो. डोंगर, घर, नदी, झाड, सूर्य आणि उडणारे पक्षी. घराला उभी केलेली गुढी, तिला नेसलेली साडी हवेत उडत आहे असं चित्र पाटीवर काढायचो. मग रात्रभर ते चित्र पुसू नये याची काळजी घ्यायचो. झोपताना उद्या खूप मज्जा येणार याच आनंदात झोपी जायचो. सकाळी उठलो की आईने केलेल्या पुरणपोळीचा खरपूस सुगंध घरभर पसरलेला असायचा. बाबा आणि आम्ही चिलीपिली बांबूच्या काठीला नवी कोरी साडी बांधायचो. चाफ्याच्या फुलांची माळ, बत्ताशेची माळ, कडुनिंबाचा ढाळा आणि काठीच्या वर तांब्या अशी सजलेली गुढी दिमाखात उंच फडकायची. बायका गुढीला हळद कुंकू लावायच्या. साऱ्या गावात आनंदी आनंद पसरायचा. घराघराला गुढी उभारलेली दिसे. मग आम्ही सगळी लहानगी मुलं त्या चित्र काढलेल्या पाट्या, त्यावर गूळ, खोबरं, चाफ्याची फुलं, अगरबत्ती घेऊन शाळेत जायचो. शाळेत सगळे रांगेत बसून पेन्सिल पाटीचं पूजन करायचो. या दिवशी शाळेत नव्याने नाव दाखल करणाऱ्या मुलांना पाटीवर श्री गणेशा लिहायला लावायचे आणि तिथून त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा व्हायचा. शाळेत गुरुजी प्रार्थना म्हणून घ्यायचे. प्रार्थना झाली की गूळ खोबरं एकमेकांना वाटून खायचं. मग शाळा सुटली की सगळे धमाल करत घरी यायचो. संध्याकाळी बैलगाडी सजवून गावकरी बिरोबाच्या मंदिराकडे दर्शनाला जायचे. बैलगाडीतून फिरायची मज्जा यायची. आम्ही लहानगी सगळे बैलगाडीत बसून धमाल करायचो. मग गाडी बिरोबाच्या मंदिरासमोर आली की मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं. मंदिर खूप छान, डोंगराच्या कुशीत वसलेलं हे टुमदार दगडी मंदिर. मंदिराच्या शेजारी भलं मोठं चाफ्याचं झाड. चाफ्याच्या फुलांचा सडा मंदिराभोवती पडलेला असायचा. आम्ही फुलं गोळा करायचो. मग थोड्या वेळाने मंदिराला बैलगाडीने रिंगण घालायची. आम्ही बैलगाडीतून घरी यायचो. दिवस मावळतीकडे झुकलेला असायचा. सूर्याची सोनेरी किरणं पडल्यावर गुढी अजूनच सुंदर दिसायची. आम्ही गुढीचा उभा केलेला बांबू खाली घ्यायचो. तिला लावलेला तांब्या, साडी काढून घ्यायचे. आम्हाला बत्ताशेची माळ खायचा मोह व्हायचा. मग तो गोड खाऊ, पुरणपोळी आणि थोडा कडू असा गुढीपाडवा साजरा व्हायचा. दिवस संपून रात किड्यांची किरकिर सुरू व्हायची. तशी लहान लेकरं हळूच आईच्या कुशीत विसावून जायची. दिवसभर सजलेली बैलं दवणीत शांत पडून राहायची. तसं दिवसभर आनंदात, उत्साहात धावणारं सगळं गाव रात्रीच्या गर्द काळोखात शांत झोपी जायचं.